तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मागे बघू शकता टेम्पो आलेला आहे आणि 3 बैल भरलेली आहेत. आपला शंतनू नखरे ही घरची गाडी पाळणार आहे आणि पाखऱ्याला घेतला आहे, त्याला कॉकटेल आहे पायरा. ती देखील घरचीच गाडी आहे, सुभाष शिंगटे यांची. आणि बबलू आणि आम्ही सर्वांनी भरलेले आहेत बैल. आणि इकडे बघू शकता टेम्पोवाला कम, परंतु मित्र जास्त आहे आपला धीरज खाडे, तो देखील आपल्या मदतीसाठी आहे आज. आणि अंजपला मैदान आहे, खिडकालीला सुद्धा मैदान आहे, परंतु आपण तिकडे एवढे लांब जात नाही. आपल्या इथले कर्जत तालुक्यातच आपण जातो. आणि आपण आता चाललो अंजप येते. तर मग ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा तुम्ही, पुढे दाखवतो तुम्हाला मी कसं काय. हो, टेम्पोवरती बघा कसा बारीक पोरगा आहे, त्याला पक्की आवड आहे, आला शर्तीनं. त्याची पण मुलाखत घेऊ आपण, तुम्हाला दाखवतो मी नंतर. चला, बघू शकता 3 बैल. आजचं नियोजन म्हणजे बबलू चाचा यांचं नियोजन आहे, बबलू चाचा शिंगटे. हो बघा, याला किती हाऊस आहे बघा, कुठं चाललंय वरती. चला, बैल भरलेली आहेत आणि ते तलाव आहे, ही ते बैल अजून बाकी आहे ती बघा. सुंदर आणि वासरू येतो. आता गाडा भरतो, उचलतो. चला, तर मित्रांनो चाललेलं आहे, टेम्पो निघालेला आहे. आणि बघा धीरज टेम्पो आला, आमच्या मनात लय भरला. चांगला माणूस आहे, 1 नंबर माणूस आहे. म्हणजे काल याला फोन केला, लगेच 10 वाजता हजर. 10चा टाईम दिला पण आला 10:30ला, ठीक आहे. आणि भाडाबिडा पण एकदम कमी. जर कोणाला शर्तीनं झाला टेम्पो पाहिजे असेल तर धीरज खाडे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा तुम्ही. चांगला माणूस आहे, बैल भरायला पण मदत करतो, गाडा भरायला, बैल उतरवायला, खाली न्यायला. आणि काय बोलतात ते, उत्कृष्ट असे सुट्टी मेकर आहेत. म्हणजे जुना सुट्टी मेकर चुकल, पण ह्यो चुकणार नाही सुट्टी करायला. म्हणजे सगळ्या गोष्टी. नाही तर मग अर्धा टेम्पोवाला काय असतं, तुम्ही बैला टेम्पो उभा करतील, बैल भरा तुम्हीच, बांधा तुम्हीच, गाडा भरा तुम्हीच, उतरावा तुम्हीच, तो फक्त येतो असं टेम्पो चालवायचं काम करतो. ह्यो जो माणूस आहे तो 1 नंबर माणूस आहे. आणि याने टेम्पो घेतला आहे तर बरा झाला. म्हणजे सगळ्या गोष्टींना हातभार लागतो आणि आम्हाला पण बरा वाटतो. तर चाललो आहे आपण अंजपला शर्तीनं. आणि आजचं नियोजन बबलू चाचाच्या हातात आहे सगळा. बबलू चाच्यामुळं आपण शर्यतीनं येतोय, कारण तो नखरे जो आहे तो लय मारतो आपला, त्याच्यामुळं. तर बघू, चला पुढं मैदानात गेल्यावर दाखवतो तुम्हाला. तर बघू शकता फायनली अड्ड्यामध्ये पोचलेलं आहे. आणि अड्डा 12 वाजलेत, अजून जोडे येत आहेत. आणि इकडे रवी मामा आलेले आहेत, बबलू चाचा आहे. आणि आपल्या इकडे धावण बघू शकता तुम्ही, कॉकटेल आहे, पाखऱ्या एवन जोडी आहे, घरचा साज. आणि इकडे आपला शंतनू आहे. आणि हो बघू शकता नखऱ्या, हा देखील घरचा साज आहे. दोन्ही घरचे साज आहेत. तर तुम्हाला पालताना दिसेल. हे बघा काय करतो. तर बघूया आता कसं काय जमतंय काय. आणि इकडे बघू शकता, इकडे देखील बैल आहेत, बघूया आपण. मामा नमस्कार. नमस्कार मामा, काय सांगता, आज भरपूर दिवस नाही बोलता येणार, तर भरपूर महिन्यानंतर पिस्टनला तुम्ही काढलाय बाहेर, काय सांगा कसं काय नियोजन आहे आज? आता नियोजन असं आहे, आपला विशाल भगत त्यांचा वासरू आहे. हां, बघू कसं बोलतात ते. विशाल भगत यांचा आज आणलं. हा का? हा, तो विशाल भगत आहे. अच्छा, हा वासरू आहे पिस्टनला पायरा. आज या वासराबरोबर शरद बघायला भेटेल. किती वाजता आले तुम्ही? आम्ही साधारण 12 वाजता आलो इथे. 12 वाजता, म्हणजे आत्ता झाले तुम्ही. आता आणि आज बघूया कमबॅक करेल का, काय म्हणता? नशिबाची गोष्ट आहे. आणि उड्या मारल्या पण काही जमलं नाही, आज काय जमल ते बघू. पिस्टनचा कसं आहे वातावरण आज, तब्येत वगैरे कशी आहे, म्हणजे आहे चांगली आता. पळण्यासाठी कसं योग्य आहे ना? पडण्यासाठी योग्य आहे. आणि एवढे दिवस कुठे दिसत नव्हता मैदानात मामा, काय सांगा? जरा कमबॅक झाला होता तो, आणि काय थोडं दुसरं प्रॉब्लेम होतं जरासं, त्याच्यामुळं नाही आलो वाटतं. म्हणजे तुम्हाला वेळ मिळत नाही सांगतो आता, पिताजी वारलेले त्यांचे. अच्छा अच्छा, मग घरी सुद्धा दुःखाचं वातावरण होतं, त्यामुळे असं झालं असेल. आणि आता फायनली पिस्टन आपल्याला पालताना दिसेल.
कुमारी यज्ञ रवींद्र जमदर यांचा पिस्टन मुक्काम पोस्ट काराव. तर मामा शुभेच्छा असतील तुला गुलालासाठी. तर आज बरेच दिवसातून तुझा गुलाल व्हावा हीच इच्छा आहे आमची पण. तर धन्यवाद मामा. धन्यवाद. चला होणारच. तुझं नाव? गुरुनाथ मुकणे. गुरुनाथ मुकणे. हा. कोणच्या सोबत आले? रवी मामाच्या बरोबर. रवी मामाच्या. हा. म्हणजे नेहमी असता का तुम्ही हो नेहमी असतो. प्रत्येक अड्ड्यात? हो प्रत्येक अड्ड्यात. मग आता एवढे दिवस पिस्टन नव्हता मग कुठे जात होते तुम्ही? ते पिताजी वारले त्याच्यामुळं आम्ही निघलोच नाही कुठे. म्हणजे गेलेच नाही याच्या आधी नाही, शर्तीला? नाही. म्हणजे पिस्टन असेल तरच मैदानात येतात तुम्ही? हो. म्हणजे पिस्टनचे तुम्ही फॅन आहेत? हा. मोठे फॅन. हा. नंतर लाडू पण काढायचे. लाडू कोणाचा आहे? आपला जे. रवी मामाचा. हो. तो कधी दिसेल? तो दिसेल. किती दिवसानंतर? आता ते रविदादाला समजेल तेव्हा. अच्छा. हा. तर तुम्हाला पण शुभेच्छा असतील. तर हो. धन्यवाद. थँक्यू. हा. थँक्यू चला. तर बघू शकता पिस्टन आणि हा वासरू आहे त्याला पायरा. ते बघू शकता तुम्ही. विशाल भगत यांचं वासरू आहे. बघा कसं आंबरतोय. आज मोठा दणका देईल वाटतंय असं वाटतंय. तर बघूया चला पुढे दाखवतो तुम्हाला. आणि इकडे बघू शकता मामा जुगारबंदी रवी मामा भाचे जुगलबंदी आहे. शर्यत जमलेली आहे कशी तरी. म्हणजे एकदम जीवाच्या काठावर. मामा थकला होता. मामाने बांधला रुमाल डोक्याला गाडी जमत नाही म्हणून. तर आलाय 6 महिन्यातून गाडीत जमत होती. लोक घाबरतात बैलाला मामाच्या. काय जमत नाही. जुगारबंदी हा मामा भाची जुगलबंदी शर्यत जमलेली आहे. आणि इकडे बघा पिस्टन. पिस्टन आणि याचं नाव काय? चिन्या. चिन्या आणि पिस्टन गाडी जमले. मी तुम्हाला माहिती आहे मुलाखत घेतली आपण. मामाचा राईट हँड आहे. हो नाव काय तुझा? गुरु मुकणे. गुरुनाथ मुकणे. बघा. आणि इकडे बघू शकता बबलू. आपली पण शर्यत जमलेली आहे. इथं अक्षय शेठ आहेत. शेठ काय आहे? शेठ लास्ट आहेत. यंदा लगीन करायचे जमलं तर लास्ट आहे. बघा इकडे शिवम काय आजचा? काय नाही. महबूबला आणला का नाही? नाही आजारी. महबूब आजारी आहे. मग आता कशी काय कधी दिसेल आपल्याला 18 तारखेला 18? कुठल्या मैदानात? उसाट नाही. उसटण्याला. अच्छा. कमबॅक करावं लागेल आपल्याला. काय हो. सांगाल? आजारी आलता ना, सर्दी आली आणि थोडासा लागलेला. आणि इकडे बघू शकता प्रसाद शेठ बनवते बघा रुमाल. शेठ काय बैल आणलाय का? आणलंय. जमली गाडी? नाही नाही जमली. भरपूर फिरलो नाही जमत आज. मग आता नाव द्यायला लागेल वाटतंय. बघू आता तेच करावं लागेल. आता तुमचं बिंदोडचं बैल आहे. जमून कशी होईल शेठ? नाही ते बघू आता जमत नाही. आता अड्ड्यामध्ये आता नावच फिरू कोणा. चाल पायरा बिरा काय सांगू शकता का? पायर आहे कर्जतचा. कर्जत शॉटगन. शॉटगन कर्जतचा. पहिले पळाले का गाडी? नाही पहिली बार पळतो. पहिल्यांदाच आहे. पहिल्यांदा. बघू आता जमते कशी काय. शुभेच्छा असेल तुम्हाला देखील. थँक्यू. जमवा लवकरात लवकर आणि गुलाल घ्या. चालेल. मी गॉगल कुठून घेतलं शेठ? गॉगल तो ऑनलाईन मागवलाय तो. ऑनलाईन फ्लिपकार्ट. फ्लिपकार्टवरून. छान गॉगल आहे. एक मला पण असा मागवा देईल पैसे मी. चालेल. हा. बघू शकता प्रसाद शेठ रायना बैलाचे मालक आणि मामा जेवण जोडी. हा शिलकाराव जेवण जोडी बघू शकता. मामा काय सांगाल? गाडी जमली? जमली. मग काय होईल काय? ते गाडी झाल्यावर सांगू तुम्हाला. अच्छा. आता नको. आधी काय सांगू शकत नाही. नको. अच्छा. बघू शकता मामाचा टी शर्ट पण आहे. बऱ्याच दिवसातून आधी एकच बैलगाडी. हा बरेच दिवसातून काढलाय. बघू आता काय होतंय ते. आणि आज भरपूर अशी मंडळी आपल्या पाषाणगावची दिसते सुट्टी काढून आलेले आहेत. इकडे अक्षय. इकडे महेश दिघे देखील पिझ्झा बनवून आलेला आहे इकडे. महेश काय सांगतोय? जाऊन आला नाईटवरून? नाईट करून आलो. मग झोपायचं तर शर्यतीनं आलाय. काय नाद आहे? छंद आहे ना. छंद लागलाय. हा. आपली जोडी कधी दिसेल काय शंभू? काढून आता मैदानात थोड्या दिवसात. थोड्या दिवसात येईल. हे बघा मामा झोपला बबलेच्या अंगावर. बघा नको दाखवू काय पण तू. मला किती बाईट येतात तुला. आपली शर्यत जमलेली आहे. आपण बघू. ए धाव धाव.
Good!